नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे। प्रजा स्वराज्य पक्षातर्फे आपण या ठिकाणी काही निवेदन देण्याच्या उद्देशाने आला, तर आपलं काय म्हणणं आहे, काय विषय आहे आपला? विषय आमचा रेशनिंग विभागामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये जे अनियमितता आहे, त्याच्यानंतर या अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ जो आहे हा दिव्यांग लोकांना मिळाला पाहिजे, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये 1 ते 11 असे मुद्दे आहेत आमचे। या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही फार महत्त्वाचं त्यामध्ये 2 मुद्दे आहेत। एक की दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्या दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। खाली एक खिडकी योजना चालू केलेली आहे। या एक खिडकी योजनेमध्ये जे लोक इथे रेशन कार्डासाठी अर्ज करायला येतात, ऑनलाईन करण्यासाठी येत आहेत, तर त्या लोकांना इथे ऑनलाईनची जी सुविधा आहे ती लोकांना घरी करता येत नाही, म्हणून एक खिडकी योजना चालू केलेली आहे। परंतु त्या एक खिडकी योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा त्या लोकांचा अर्ज स्वीकारला जात नाही। तर याच्या विरोधात आम्ही 2 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्या 2 तारखेला निवेदन दिल्यानंतर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि त्यांना हा विषय आम्ही हे पत्र दिलं। पत्राचं त्यांना गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच 8 तारखेला मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे हे जे याच्यामध्ये जे मुद्दे आहेत, काय प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागण्या हे आहे की अर्ज स्वीकारला पाहिजे। कशाबाबत? ऑनलाईन अर्ज जे असतात, रेशन कार्डाचे जे ऑनलाईन अर्ज असतात ते ऑनलाईन साठी लोकांना घरी करता येत नाही। ते स्कॅनर दिलं जातं आणि त्या स्कॅनरमध्ये ऑनलाईन करायला सांगतात, परंतु ते सगळ्यांनाच शक्य होत नाही। काही लोकांना शक्य होतं, त्यांनी करलं तर काय हरकत नाही, परंतु ज्या लोकांकडे होतच नाही त्या लोकांनी तिथे एक खिडकी योजना चालू करायला पाहिजे। त्या एक खिडकी योजनेमध्ये अर्ज स्वीकारण्यासाठी मागेही सांगितलं होतं, तसं सेतूमध्ये सुद्धा अर्ज स्वीकारले जात होते, परंतु इथे हे अर्ज स्वीकारले जात नाही। अंत्योदय शिधापत्रिकेचा दिव्यांगांना लाभ दिला पाहिजे। 1-1, 1.5 वर्ष झालं त्यावरून अर्ज दिलेला आहे, त्या व्यक्तीला अजून अंत्योदयाचा लाभ दिला जात नाही। असे अनेक उदाहरण आहेत। त्याबरोबर ऑनलाईन रेशन कार्डामध्ये ऍड करण्यासाठी, मेंबर ऍड करण्यासाठी काही लोकांनी अर्ज दिलेला आहे, ते होत नाही। काही लोकांचे अंत्योदय शिधापत्रिका बंद झालेल्या आहेत, तर त्या शिधापत्रिका पुन्हा चालू करण्यासाठी आपण ते लोक येत आहेत वारंवार, परंतु ऑनलाईन अर्ज स्वीकारला जात नाही, इथे अर्ज घेतले जात नाही। त्याच्यामुळे घरी त्यांना त्या आदिवासी अशिक्षित लोकांना हे अँड्रॉइड मोबाईल जो आहे तो अपलोड किंवा त्याला कसं पद्धतीने हे केलं जातं, तर ते होत नाही। त्याच्यामुळे आमचे मान्य तहसीलदारांना आणि पुरवठा अधिकाऱ्यांना हे सांगणं आहे की त्यांनी खाली एक खिडकी योजना चालू केलेली आहे, तर तिथे ऑफलाईन अर्ज स्वीकारले पाहिजेत आणि मग नंतर त्यांना ऑनलाईन करा, ते त्यांची जबाबदारी आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तसे काय आदेश दिले असतील की ऑफलाईन अर्ज स्वीकारायचेच नाही, तर तसं आम्हाला कळवलं पाहिजे। परंतु मागच्या किमान 1.5 वर्षापासून आम्ही याचा फॉलोअप घेतोय, परंतु तशा प्रकारचं कुठलंच मत किंवा पत्र त्यांनी आम्हाला दिलं नाही। आम्ही साधारणतः बघा 6/2/2025 ला पत्र दिलेलं आहे, 27/2/2025 ला पत्र दिलेलं आहे, 11/9/2025 ला पत्र दिलेलं आहे, 17/9/2025 ला पत्र दिलेलं आहे, 24/4/2025 ला, असे असंख्य पत्र आम्ही दिलेले आहेत। एकही पत्राचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं नाही। परंतु आज आम्ही 2 तारखेला जेव्हा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली, त्यांना पत्र दिलं, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेलं आहे की 30 तारखेला तुम्ही चर्चेला या। 30 तारखेला चर्चेला बोलवल्यानंतर सुद्धा पुरवठा अधिकारी हजर नाहीत। मान्य तहसीलदारांनी आमच्याबरोबर या विषयासंदर्भात जे शिधापत्रिकेचे अनियमितता आहे, PHS रेशन कार्ड होत नाहीत आहे आणि अंत्योदय शिधापत्रिकेतून किंवा PHS शिधापत्रिकेतून जे लोकांची नावं कमी केले जातात त्या लोकांना PHS मध्ये समाविष्ट करायला पाहिजे, कारण त्यांना ऑलरेडी रेशन मिळतंय। परंतु जेव्हा त्यांचे नावं कमी केली जातात तर त्या लोकांना ते डायरेक्ट NPS मध्ये टाकतात, त्यांना PHS चा लाभ देत नाही। असे असंख्य उदाहरण जे आहे तुम्हाला या पत्रामध्ये लक्षात येईल की आम्ही हे पत्रामध्ये 1 ते 11 मुद्दे दिलेले आहेत।
म्हणजे या निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना चर्चा करायला सांगितलं हो. की आजची तारीख 30 जुलै हो आणि इथे तुम्हाला भेटत नाही. हो. बरोबर नाही? पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं की त्यांनी सांगितलं 30 तारखेला ह्या विषयावर चर्चा करून त्याच्यातलं जे आपल्याला मध्यम मार्ग काढून जे हे करता येईल त्या पद्धतीने मदत करण्याचं त्याने आम्हाला पत्र दिलं. परंतु 30 तारखेला आम्हाला 8 दिवस अगोदर पत्र दिलं आणि काल पुन्हा पत्र देऊन म्हणतात की 3 तारखेला आहे. तर आम्ही तहसीलदारांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आमचं आंदोलन दडपण्याचं हे काम आहे. आम्ही जनसामान्यांचे जे मुद्दे आहेत हे प्रामुख्याने आम्ही उपस्थित करत राहणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करा अथवा नका करू. आम्ही 9 ऑगस्टचं आम्ही जे शेवटचं पत्र दिलेलं आहे की 9 ऑगस्टला आम्ही इथून वसई ते पालघर ही पदयात्रा आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर. काय सांगा? जैसा कि आज जो है वसई आपूर्ति अधिकारी की अनियमितता, उदासीनता और लापरवाही के कारण जो है गरीब, अंत्योदय, प्राथमिकता श्रेणी के आने वाले सभी पात्रों को जो है उनके अधिकारों से वंचित किया जा रहा है। हजारों पात्र वंचित हैं। इसको लेकर के कई बार शिकायतें पत्र और ज्ञापन के द्वारा अधिकारियों को अवगत कराया गया, लेकिन आपूर्ति अधिकारी द्वारा कोई इस पर प्रभावशाली काम नहीं किया गया। इसको लेकर के जो है जब हम लोग माननीय जिलाधिकारी महोदय से पत्र के माध्यम से उनको अवगत कराया तो उनके द्वारा जो है तत्काल प्रभाव से माननीय तहसीलदार को जो है पत्र भेज करके और हम लोगों से चर्चा के लिए जो है कहा गया। तो आपूर्ति अधिकारी द्वारा हमको आज 30 जुलाई को बुलाया गया, लेकिन किन्हीं कारणों के से वो छुट्टी पर हैं। लेकिन माननीय तहसीलदार महोदय ने हम लोगों को बुलाकर और जो हमारे 11 बिंदु थे उन 11 बिंदुओं को उन्होंने गंभीरता से सुना और हमें आश्वासन दिया है कि आपकी जो मांग है उसको जो है पूरा करने का पूरा प्रयास किया जाएगा। और हमें फिर एक तारीख दी गई 3 अगस्त। 3 अगस्त को हमको फिर चर्चा के लिए बुलाया गया है। माननीय तहसीलदार महोदय ने कहा है कि जो है आपूर्ति अधिकारी खुद यहाँ पर उपस्थित रहेंगे और उनके सामने हम चर्चा करेंगे। कहने की बात यह है कि जो है जब यहाँ के जो महाराष्ट्र राज्य के रहने वाले हैं उनको जो है राशन से वंचित किया जा रहा है, तो जो एक केंद्रीय सरकार की एक योजना थी वन नेशन वन राशन कार्ड, जो पूर्व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी ने लागू की, तो जब यहाँ के राज्य के लोगों को राशन नहीं दे रहे हैं ये लोग, तो जो प्रवासी हैं तो वन नेशन वन राशन कार्ड पे किस तरह से ये लोग काम कर रहे हैं। और दूसरी चीज, राशन की दुकान जो है नियम अनुसार खुल नहीं रही है। जब उनकी मन मर्जी होती है तब वो दुकानदार खोलते हैं दुकान और जब मन करता है तो बंद कर देते हैं। हमारी महिलाएं हैं, चूंकि लोग रोजगार से जुड़े लोग हैं तो वो लोग अपना काम पे जाते हैं जो पुरुष होते हैं, लेकिन महिलाएं घर गृहस्थी के साथ अपने बच्चों को स्कूल लेकर जाना लाना, तो उन्हीं में से उनको समय निकालना होता है राशन लाने के लिए। तो जब दुकान बराबर टाइम समय पे नहीं खुलेगी तो वो कहाँ से, इसीलिए कुछ जिनको मिलना है वो भी वंचित हो जाते हैं। इसमें कितने दुकान समित है, कितनी क्वांटिटी रहेगी, कितने दुकान का एक एरिया का है का पूरे तालुके? हम इसकी जानकारी प्राप्त कर रहे हैं और जिस हिसाब से जानकारी हमको प्राप्त हो रही है तो अभी तो हमारे पास कुछ लोगों की जो है शिकायतें हैं, जो हमारे क्षेत्रीय लोग हैं उन लोग बता रहे हैं। तो जो भी पीड़ित हैं उनसे हम लोग संपर्क कर रहे हैं और सारी चीज़ों को मालूमात करने के बाद हम जो है माननीय तहसीलदार महोदय और सब लोगों को बताएंगे। रेशनिंग दुकानांची संख्या किती यामध्ये, म्हणजे ज्यावर तुम्ही हे मागणी करताय? साधारणतः एका एरिया पुरती आहे का तालुक्यापुरती का पूर्ण पुरवठा विभाग जो अंतर्गत येतो त्या समिती? आपलं जे आहे वसई तालुक्यातले जेवढे रेशनिंग दुकानदार आहेत या सगळ्या संदर्भात आपलं तक्रार आहे की ही सगळीच लोक, ही एखाद दोन नाही तर सगळीच लोक ही त्यांच्या मनमर्जीप्रमाणे ही दुकानं चालू करतात आणि बंद करतात। आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत आतापर्यंत आमच्याकडे झालेल्या तक्रारी आणि लोकांची जी माहिती आम्हाला मिळाली की हे दुकानदार जे आहेत की उद्धट पद्धतीने त्या लोकांबरोबर त्यांच्याबरोबर संभाषण करतात आणि त्यांना न्यायिक पद्धतीने ज्या शासनाचे धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने जे दुकानामध्ये काम केलं पाहिजे, ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्या देत नाहीत। तुमची मागणी जर आता बैठक नाही झाली तर तुम्ही काही 9 ऑगस्टला काय
मोर्चा काय रॅली काढणार, काय म्हणाला? आम्ही 2 ऑगस्टलाच पत्र दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना. 14 जुलैला आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यात जर ठोस अशी भूमिका मान्य तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांकडून जर आम्हाला मिळाली नाही किंवा कारवाई झाली नाही पुरवठा विभागावर, तर आम्ही जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिवसाचं औचित्य साधून आम्ही 9 ऑगस्टला तहसीलदार कार्यालयासमोर सगळेजण उभं राहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही इथून वसई तहसीलदार कार्यालयापासून तर पालघरपर्यंत पायी पदयात्रा, ज्या ज्या लोकांच्या समस्या त्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही हे पैदल मार्च काढणार आहोत. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत. भारतीय संविधानाचा जवाब दो, जवाब दो. राशन हमारा अधिकार है, अधिकार है, अधिकार है. राशन हमारा अधिकार है. राशन हमारा अधिकार है. आपूर्ति अधिकारी जवाब दो. जवाब दो, जवाब दो.